एकादशीनंतर पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये साधारण 10 दिवसांनी पंचमीच्या सुमारास प्रक्षाळ पूजा केली जाते. प्रक्षाळ पूजेच्या आदल्या रात्री श्री विठ्ठलाच्या मागे ठेवलेला लोड व रुक्मिणी मातेच्या मागील तक्का काढून ठेवतात. रात्री देवाच्या सर्वांगास तेल लावले जाते. त्यानंतर मंदिरामध्ये जागराचे भजन होते. जागराचे भजन झाल्यानंतर देवाच्या सर्वांगास लिंबू साखर लावून चोळले जाते. त्यानंतर 11च्या सुमारास पहिल्या पाण्याने स्नान घातले जाते. त्यानंतर दुसऱ्या पाण्याचा विधी होतो. म्हणजेच दुपारी 3च्या सुमारास पांडुरंगाला रुद्राभिषेक व रुक्मिणी मातेस पवमान अभिषेक करतात. ते झाल्यानंतर रुक्मिणी मातेस व श्री विठ्ठलाला पोशाख व अलंकार घातला जातो. त्यानंतर देवास नैवेद्य दाखवले जाते. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर औषधी काड्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. तर ही होती अगदी थोडक्यात माहिती प्रक्षाळ पूजा कशी केली जाते त्याबद्दलची. यावरती मी सविस्तर माहिती सांगितली आहे. त्यासाठी माझ्या चॅनलवर जाऊन लॉंग व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये मी सविस्तर माहिती सांगितली आहे की प्रक्षाळ पूजा कशी केली जाते. अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल.